गाइस, वेलकम बैक टू माय चैनल। तो कैसे हो आप सभी लोग? आई होप आप सभी लोग अच्छे होंगे। तो आज हमारे घर में वास्तु पूजा है, तो मैं आप लोगों को पूरा वीडियो बताऊंगी, मतलब कैसे वास्तु पूजा किया जाता है। तो मैं फ़िलहाल आप लोगों को बताऊंगी, तो आप भी देख लीजिए। तो चलिए मैं मिलती हूँ आप लोगों को पूजा में मेरे मम्मी पापा बैठे हुए हैं, तो मैं आप लोगों को बताती हूँ पूरा वीडियो। तब तक के लिए अपने घर में बाय बाय। तो ये रहा हमारे यहाँ का पूरा व्यू, मैं आप लोगों को बता रही हूँ। ये पूरा व्यू है हमारे यहाँ का, और ये मैं हूँ, और मैं अभी टेरेस पर हूँ। तो अभी मैं नीचे जाऊँगी, पूरा शूट करूँगी और आप लोगों के साथ पूरा वीडियो शेयर करूँगी, और आप लोग पूरा वीडियो ज़रूर देखिएगा। तब तक के लिए अपना ध्यान रखिए, बाय बाय। हमारे यहाँ का पूरा एंट्रेंस मैं आप लोगों को बता रही हूँ। तो भी बैठेंगे।
वरदासर्वसौभाग्यदायिनी वैभवगन्धपुष्पेन समर्पयामि। पुराणीय षोडशमातृकादेवताया षोडशमातृकादेवताय नमः सकल पूजा समर्पयामि। हाथ लवा फुलाना विलेपनादशन्दनायतयामि। वरदासर्वसौभाग्यदायिनी वैभव गन्धापुष्पेन समर्पयामि। त्रिलायुत्रिनेत्रं प्रियादामं प्रियजन्मपापसंवारमिकं बिल्पत्रं शिवार्पणमस्तु। विलेपनादशन्दनाय समर्पयामि। हैद्राणं सुवर्णवासर्वसौभाग्यदायिनी वैभव विलेपनादशन्दनायं कस्तूरिकाधार्यायं समर्पयामि। पुष्पेन मालत्याय नमः गौर्य आवायामि। पाद्यों नमः पाद्यों आवायामि। सचिव सचिव आवायामि। मेधायै मेधायं आवायामि। सचिव सावित्रीं सावित्रीं आवायामि। विजयेन विजयं आवायामि। जयं जयं आवायामि। देवसेनाय देवसेनां आवायामि। स्वार्थेन स्वाधा आवायामि। स्वाधे स्वाधा स्वाहा आवायामि। मातृं मातृं आवायामि। लोकमातृं लोकामृते आवायामि। कुलदेवता नमः आवायामि। स्थापयामि पूजयामि ब्रह्मणे नमः। कुलदेवता आवायामि स्थापयामि पूजयामि ब्रह्मणे आवायामि। माहेश्वरीं माहेश्वरीं आवायामि। कौशलीं आवायामि। वैष्णवीं वैष्णवीं आवायामि। वरायिनो वरायिनीं आवायामि। इंद्रायीं नमो इंद्रायिनीं आवायामि। चामुण्डेनं चामुण्डं आवायामि। वासुपदेनं वासुपतिं आवायामि। स्थापयामि पूजयामि। इति षोडशमातृकादेवताय नमः सकल पूजार्थं समर्पयामि। अवर्णाक्षदायत्यं समर्पयामि। पुष्पेन मालत्याय नमो नमः। हे तांबणा ताटातलं पाणी खाली करा। तांबणामध्ये पाणी ते खाली करून घ्या। हां त्यामध्ये दुसरं पाणी टाकायचं आहे ते घ्यायचं। पूजयामि। निरंजन घ्या ते खालचं इथे भांडेच घ्या डायरेक्ट पण तांबणामध्ये घ्यायचा प्रज्वलित करा त्याला ठीक आहे प्रज्वलित करा त्याला ते उडी तांबण देते त्याला साहेब ते बाकीच्या काडीचा पाणी त्याला ह्याच्यात घ्या दिवा दिवा त्याच्यामध्ये घ्या घेतला दिवा हातामध्ये घ्यायचं ते तांबण पूर्ण श्री गणपति गजानन महाराज की जय। गजानना गजानना पार्वती नंदन गजानना 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 पार्वती नंदन गजानना 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 सिद्धि विनायक गजानना 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 वर्ग विनायक गजानना। नमो नमो तुझा रे गणराया बुद्धी द्यावे तुझे गुण गाया बुद्धी द्यावे तुझे गुण गाया। नमो नमो तुझा रे गणराया बुद्धी द्यावे तुझे गुण गाया बुद्धी द्यावे तुझे गुण गाया।
गणपती गजानन महाराज की जय। दोन्ही हात जोडा। प्रारंभी विनंती करो गणपती विघ्नहर सागरा। अज्ञानत्वारुणी बुद्धिमते दे आराध्य मोरेश्वरा। चिंता कलेश दारिद्र्य दुःख वगे देशांतरा पाठवी। हे भक्ता बहुतोष विजय। त्रिदोण हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजरे। माता सेंदूर पाजरे कविवरे दुर्वांकुरांचे तुरे। माझे चिंतवरे मत पुरे दे कोणी चिंता हरे। गोसावी सूत लास मरे या मोर या लास मरे। श्री गणपती गजानन महाराज की जय। नम पार्वते पते शिव हर हर महादेव। पूजा किंवा शिवपूजेमध्ये प्रथमतः श्री गणरायाला पूजलं जातं म्हणून प्रथमतः आपण श्री गणेशाची पूजा केली। त्या तृतीयार्थिय प्रथमतः आपण या वास्तूमध्ये जी वास्तू निर्माण तुम्ही केलेली आहे त्याच्यामध्ये प्रथमतः जेव्हा वास्तव्य केलं त्यावेळेस काही न करता या घरामध्ये वास्तव्य केलं असता आज या ठिकाणी आपण वास्तू शांतीच्या तृतीयार्थ निमित्ताने श्री गणेशाची पूजा तथा प्रथमतः आपलं गावचं ग्रामदेवता कुलस्वामिनी माता आणि या जागेवालीचा वास्तुपुरुष देवता आहे त्या वास्तुदेवताला आपण या ठिकाणी श्रीफळ ठेवलेलं आहे। गावचं तुमचं ग्रामदेवता कुलस्वामिनी आहे तिला देखील श्रीफळ या पूजामध्ये दिलेलं आहे। जी पूजा आपण ज्या ज्या ठिकाणी घरामध्ये करतो त्या त्या ठिकाणी प्रथमतः या जागेवालीचा जो नारळ असतो तो नारळ आपण प्रथमतः देतो। त्यानंतर आपलं गावचं ग्रामदेवता आहे कुलस्वामिनी देव आहे त्या कुलस्वामी मातेला आपण श्रीफळ दिलं जातं आणि पुढील पूजेला आपण प्रारंभ करतो। जे गाईला पवित्र मानली जाते त्याचं गोमूत्र घरामध्ये शिंपडून अपवित्रम पवित्राहा म्हणजे माझं घर शुद्ध करून पूजेची पूजा आम्ही सुरुवात करीत आहोत। त्या सर्व देवतांना साष्टांग नमस्कार घालून पुढील पूजेला आपण जी सुरुवात केली होती प्रथमतः आचमन केलं केशवाय नमः नारायण नमः माधवाय नमः तेव्हा आपण आचमन करून घेतलं पूर्ण शरीर शुद्ध अपवित्रम पवित्राहा माझं शरीर पूर्ण शुद्ध करून मी या पूजेला जी सुरुवात करत आहे त्या सर्व आपण काय केलं संकल्प करून घेतला। तेव्हा मी म्हटलं ओम श्री मनवादी शिव गणाधीश्वराय नमः इष्टदेवताय नमः कुलदेवताय नमः ग्रामदेवताय नमः। ज्या ज्या पूजेमध्ये सर्व देवतांना आपण जसं वास्तूमध्ये किंवा सत्यनारायणची पूजा असो किंवा गणेश पूजन असो या पूजनाला आपण जसं पाहुण्यानं आपले जे बांधव आहेत ते किंवा आपले नातेवाईक आहेत त्या नातेवाईकांना आपण जसं पूजेला निमंत्रित करतो तसं या देवतांना आपण 33 कोटी देवतांना आपण काय केलेलं आहे निमंत्रण केलेलं आहे आणि या ठिकाणी त्यांना प्राण पैसे करून स्थापित करणार आहोत। कळलं का? जसं आपण निमंत्रण पूजेला सर्व आपण निमंत्रित करून या ठिकाणी आपण आज या वास्तूच्या दिवशी आपण या देवतांना आपण स्थापित करणार आहोत। कळलं का? त्याच्यानंतर प्रथमतः आपण साध्या पाण्यामध्ये आज आपण या 7 नद्यांचं पाणी आपण या ठिकाणी आणू शकत नाही की नाही की 7 नद्यांचं पाणी आणू शकतो का आपण नाही आणू शकत। आपल्याला जे दुकानामध्ये मिळतं त्याला गंगाजल म्हणतात ते माहित नसतं आपल्याला ते गंगाजल आहे की साधं पाणी भरलेलं आहे। बरोबर आहे? आपण गंगाजल म्हणून आपण पवित्र मानलं जातं म्हणून आपण ते घेऊन येतो ठीक आहे दुकानातून। मग ते शास्त्रोक्त पद्धतीने या साध्या पाण्यामध्ये जेव्हा पाणी मंत्रून घ्यायला सांगितलंय गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मणवती वेदिका क्षिप्रावेत्रावते महासुर नदी कातातया गंडकी पूर्णात पूर्ण जले समुद्र सरिता देवे सदा वंदिता। म्हणजे सर्व गंगेचा वास आपण या साध्या पाण्यामध्ये सोडून घेतलेला आहे। कलश शमुखे रुद्रकंठे विष्णू मध्ये मातृगुणा मृत्योदु सागरः सर्वे सप्ते दिव सुंदरः ऋग्वेदम यजुर्वेदम सहितम सर्व क्लेशातु समर्पितः। कलश शमुखे रुद्रकंठे जे गाईचं मुख आहे त्याला कलश म्हटलं जातं आणि त्या क्लेशातून जे पाणी पडतं ते विष्णूच्या कंठाला आणि विष्णूच्या रुद्राला लागून ते 7 नद्यांना जाऊन काय होतं समर्पित होतं म्हणजे मिळतं। म्हणून 7 नद्यांचा शास्त्रोक्त पद्धतीने धर्मानुसार आमच्या जे गुरुनी शिकवण दिलेली आहे की साध्या पाण्यामध्ये जे पाणी प्राप्त गंगेचं करून घ्यायचं आहे त्या साध्या पाण्यामध्ये आपण एक 7 नद्यांचं पाणी आपण प्राप्त जल करून घेतलेलं आहे। जल आपण काय केलेलं आहे या साध्या पाण्यामध्ये प्राप्त केलेलं आहे। ते केल्याच्या नंतर आपण प्रथमतः या जागेमध्ये वास्तव्य करतोय
पण पृथ्वीवरती नाही. जी मला टिचभर जागा माझी आहे त्या जागेमध्ये मी आज या वास्तविक त्या भूमीची पूजा या ठिकाणी आपण या पृथ्वीवरती केलेली आहे, या जमिनीला केलेली आहे. जमिनीची पूजा झाल्याच्या नंतर प्रथमतः हे दीपदेवता आहेत, त्या दीपदेवतांची पूजा या ठिकाणी केलेली आहे. घंटा देवता आपली नाहीये, पण आता घंटा देवताची आपण पूजा करून घेतली. अगर मातुम देवना गमना तुम रक्षसाहा कुर्योत घंटा देवताय महा अगर मातुम देवनाहा देवनाहा गमन तुम रक्षसाहा. म्हणजे आज आमच्या घरामध्ये देवाचं आगमन होते आणि जे राक्षस भूत प्रेत काय असेल आमच्या घरामध्ये ते पळून जाऊ दे म्हणून म्हणतात अगर मातुम देवना गमना तुम रक्षसाहा कुर्योत घंटा देवताय नमः. अशी आपण घंटेचा मंत्र करून ती घंटेला आपण या ठिकाणी जे पूजलेलं आहे. त्याच्यानंतर प्रथमतः आपण श्री गणेशाची पूजा, जी प्रथम पीठ आहे ते प्रथम श्री गणेशाचं पीठ आहे, त्या गणेशाची पूजा केल्याच्या नंतर आपण त्या गणेशाला गंध अथर्व शीर्ष करून घेतल्याच्या नंतर आपण त्याला काय लावलेलं आहे, जानवं गळ्यामध्ये घातलेलं आहे. जानवं घातल्याच्या नंतर गणपतीच्या डोक्यावरती दुर्व्याची जुडी आपण या ठिकाणी ठेवलेली आहे. बरोबर आहे की नाही. आपण गणपतीचा दुर्वा वाहतो, पण का वाहतो हे आपल्याला माहित नसतं. बरोबर आहे की नाही. गुरुजी पूजा करायला सांगतायत, पण कशाची पूजा काय केली पाहिजे. तन मन आणि धन हे ज्यावेळी आपण पूजेला बसलेले असतो त्यावेळी देवाकडे शिवायचे. आचार विचार मका सगळं सोडून द्यायचं असतं. बरोबर आहे. आता आपण इथले बसलेला आहात, पण आपलं मन जे आहे ते दुसरीकडे धावलेलं आहे. बरोबर आहे की नाही. शरीर आपलं इथे आहे, पण जे आपलं मन आहे ते कुठे कुठे फिरून आलं की नाही. आता मीही ते बसलोय, माझं दादर माटुंगा माहीम सगळीकडे मी फिरून आहे. मी माझं शरीर इथेच आहे, पण आपलं मन आहे ते तिकडे गेलेलं आहे. आता आपल्या गावाला जरी आपण इथे बसलो तरी गावाला पण आपलं घर, पण आपण शरीर आपलं इथेच आहे. म्हणून तन मन आणि धन ज्यावेळेस आपण पूजेला बसलेलो असतो तेव्हा आचार विचार जे दुष्टाचार विचार असतील ते काय करायचे असते, आपल्याला नष्ट करून पवित्र पूजेने आपल्याला ही वास्तु शांती ही पूजा करायची असते. म्हणून तन मन धन हे देवाजवळ ठेवायचं असतं आणि जे निगेटिव्ह जे आपल्या घरामध्ये जे आहेत ते सगळं आपल्याला पॉझिटिव्ह करायचं आहे. बरोबर की नाही. मग ते निगेटिव्ह जी ऊर्जा असते ती ऊर्जा निगेटिव्ह असते ती आपल्याला काय करायचे, पॉझिटिव्ह ऊर्जा बनवायची. आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण राहिलं पाहिजे, शांतता राहिली पाहिजे. याच्यासाठी आपण प्रथमतः श्री गणेशाच्या डोक्यावर आपण काय वाहिलेलं आहे, दुर्वा वाहिला. दुर्वा का होता, कारण दुर्व्याची जोडी रावणाने गणपतीच्या डोक्यावरती दिलेली आहे. कोणी दिली आहे, रावणाने. रावण हा भरपूर शिवशंकराचा तपश्चर्या करून काय त्याने जय मिळवला होता. अफाट शक्ती त्याच्याकडे होती. काय होती, अफाट शक्ती होती त्याच्याकडे. माहितीये का रावण काय होता, ज्ञानी होता. रावणाला खूप गर्व होता, घमंडी होता, खूप गौरव त्याला राहिला होता. त्याच्याकडे पैसा सोनं नाणं अफाट संपत्ती असल्यामुळे त्याला काय झाला होता, गर्व झालेला असल्यामुळे सर्व देवाने देवता जे आहे ते रावणाच्या घरामध्ये त्या महालामध्ये कार्यरत होते. काय काम दिलं होतं, सकाळी रोज उठल्यावर मला आपली गुरं, त्या रावणाची गुरं होती ती सोडायची, रानामध्ये चारायला न्यायची आणि चारून संध्याकाळी आल्याच्या नंतर गवताची जुडी डोक्यावर, ती गवताची जुडी गणपती बाबाच्या डोक्यावर घेऊन त्या महालामध्ये गणपती बाबा येत असत. तेव्हा जी रावणाने ही दुर्व्याची जुडची गणपतीच्या डोक्यावर दिलेली आहे ती पण आपण जेव्हा गणपतीमध्ये किंवा आपला माघ महिन्यामध्ये जेव्हा गणपतीचा दुर्वा आपण वाहतो तेव्हा गणपतीची जूड जी आहे ती गणपतीच्या डोक्यावरच वाहतो. आपण खाली का नाही ठेवत पायाजवळ, आपण कारण ती डोक्यावरच त्यांनी दिलेली आहे म्हणून ती डोक्यावर दुर्वा वाहिला जातो. ब्रह्मदेवाला रावणाने काम दिलं होतं. ब्रह्माला रोज सकाळी उठल्यावर त्याचं पंचांग सांगायचं, आज भविष्य सांगायचं, आज त्याला काय करायचं, तो काय होणार त्याचं रावणाचं, रोज रोज नियमित. जेजुरीचे खंडराया त्याला नियमित काम दिलं होतं. रोज सकाळी त्याचा आरसा दाखवायचा आणि दाढ्या बनवायच्या रावणाच्या. अर्ध अंग खंडरायाचं, हे शंकराचा अवतार हा खंडराय, अर्ध अंग शंकराचा खंडोबा देवताला आहे. त्याला रोज सकाळी काय काम दिलं होतं, रोज सकाळी रावणाला आरसा दाखवायचा आणि रोज त्याच्या कार्यक्रमाचे असं हे खंडरायाला काम दिलं होतं. नवग्रहाच्या रावणाने आपल्या महालामध्ये जाण्यासाठी पायऱ्या बनवलेल्या. बुध गुरु शुक्र शनी राहू केतू सर्व ग्रहा शांती करवंतु. जशी रावणाने त्याच्या महालामध्ये जाण्यासाठी त्या नवग्रहाच्या पायऱ्या त्याने बनवल्या होत्या, त्या नवग्रहावरती तो पाय देऊन आपल्या महालामध्ये प्रवेश करत असत. अशी ही या ठिकाणी आपण गणपतीला याची जर संपूर्ण माहिती ती सांगायची म्हटलं ना तर 2-3 तास
त्यामुळे शॉर्टकट मध्ये जरा माहिती सांगतो तुम्हाला, कळलं? याची जी आहे मोठी माहिती आहे, जवळजवळ अर्धा 1 तासाची माहिती तुम्हाला याची मिळेल, कळलं? तर आपली पूजा राहायचं म्हणून तिचे मेन गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी सांगतोय. हा, प्रथमतः श्री गणेशाची पूजा केल्याच्या नंतर अशुभ पूजामध्ये किंवा शुभ पूजामध्ये हा श्री गणेशालाच पूजला जातो, म्हणून आपण गणपतीची पूजा केल्याशिवाय कुठे देवतांची पूजा होत नाही. प्रथमतः श्री गणेश, जेव्हा आपण दरवाजामध्ये नारळ जरी फोडला असेल श्री गणेशा, हा काय म्हणतो, नाव जरी लिहायचं असेल तरी श्री गणेशाय नमः. ओम श्री हे ओम आणि श्री या दोघांच्या मुखातून सगळे मंत्र बाहेर येतात. ओम श्री ओम श्री ओम श्री या मुखातून सगळे मंत्र बाहेर येतात. जे मंत्रतंत्र आहेत ओम श्री म्हटल्याशिवाय त्या मुखातून कुठलाही मंत्र बाहेर येत नाही. ज्या वेळेस आपण पूजा घरामध्ये वास्तू करतो, बरोबर की नाही, पूजा सगळ्यांची करतो आपण, कुठली गणेशाची पूजा करतो किंवा वास्तुशांती कुठली पूजा करा, ज्यावेळेस आपण घरामध्ये जसं सर्वांना आपण निमंत्रण करून बोलवतो की नाही, की आमच्या घरी आज वास्तुशांती आहे, आमच्या घरी पाया पडायला या, किंवा सत्यनारायणची पूजा आहे, आमच्या घरी पाया पडायला या, असं आपण निमंत्रण करतो की नाही. आपण काय करतो, लोक येतात पूजेला, पाया पडला, आपण देवधर्म करतोय, आपल्या घरामध्ये पूजा आहे म्हणजे सगळे लोक येतात, पाहुणे रावणे येतात. पण आपण जर पूजा केलेली जर आपल्याला समजली नाही तर ती पूजा करून व्यर्थ आहे. जी पूजा आपण करतो, जे पीठ पूजलं जातं, जे देवतांची पूजा केली जाते आणि त्या देवताचं महत्व काय आणि ते काय केली पाहिजे हे जर आपल्याला कळलं नाही तर पूजा करून आपल्याला काही अपेक्षित घडणार नाही. आपल्याला काहीतरी पॉझिटिव्ह ऊर्जा मिळाली पाहिजे, निगेटिव्ह आपल्याला नको, पॉझिटिव्ह आपल्याला काहीतरी मिळायला हवं देवाकडून, बरोबर की नाही. आपण देवाकडे नेहमी मागत राहतो की नाही, देवा मला हे दे, देवा माझं असं झालं, देवा माझं तसं झालं, बरोबर की नाही. खूप काही मागतो देवाकडे, मागतही नाही आपल्याकडे काय, आपल्याकडे देव हे मागत नाही, देव आपल्याला देतच आलाय. सारखा देव पण कंटाळतो ना, हा सारखाच बाहेर मागतोय, हे दे मला, ते दे मला, तू देतच आलाय. शेवटला शिवशंकर भोलेनाथ, आदी सर्व देवतांचे अधिपती शिवशंकर भोलेनाथ आहेत, बरोबर की नाही. सर्व देवाला प्रार्थना केल्यावर ते देव अपेक्षित होतात, प्रसन्न होतात. पण देवाला आपण काय द्यायचं असतं, देव आपल्याला काही मागत नाही. देव म्हणत नाही की माझ्या मंदिरात या, की माझ्या इथे देवळामध्ये या, तेव्हा मी तुम्हाला प्रसन्न होईन किंवा तुम्हाला मी काय सर्व देईन, असं काही नाही. असेल तर देव आपण इथे बसून देव आपल्याला पावतो, देवाच्या मंदिरात ही जायची गरज नाही. देव बोलत नाही की मला अभिषेक कर किंवा दूध माझ्यावर अभिषेक दुधाचा कर किंवा दह्याचा कर किंवा पाण्याचा कर, काही नाही. पदाय वयामी सशे वयामी मेधाय तुष्टे नमः देवताय नमः. सकल पूजात प्रार्थना पूर्वक नमस्कारम करोमि. पुण्यवचन घ्या, दोन्ही कलश खाली काढून घ्या, बरोबर आहे, देव काढे, जमेल, ठीक आहे. देवा देवा दोन्ही कलशावरती पाणी घालायचं, नारळ खाली काढून घ्या. ओम श्री प्रधान कलश देवता, खाली ठेवा काढून, प्रधान कलश देवता ठेवा जमिनीवर, प्रधान दोन्ही साईडला दोन ठेवा. प्रधान कलश देवता नमः. सकल पूजा समर्पयामि विघ्ननाथ जन्मनाय इति श्री स्वस्ति पुण्यवचन देवताय नमः. एक पडीवर पाणी सुद्धा त्याच्यावरती आहे. गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मणवती वेदिका क्षिप्रावित्रावती महातृणदी कातादया गंडकी पूर्णार्थ पूर्णजल समुद्र सरिता देवे सदा वंदिता आगमनघोरसं समोदिताः अनंता सुरात्रे नमायाति नमामि वसुंधरा इति भूमिन पश्यतं देवताय साम्गान सोमेर देवतान शोभनः ग्रोतोणः. मुखवचन देवता एक काढी टाकायच्या मध्ये. ध्रुवं समर्पयामि देवताय नमः. सकल पूजार्थं समर्पयामि. हैद्राणं सुडभा सर्व सौभाग्यदायिनी वैभवविलेपनाथः. चंदनाय समर्पयामि हैद्राण कुंकुमावडभा सर्व सौभाग्यदायिनी वैभवः. गंधानि पुष्पेण समर्पयामि. पुष्पेण मालत्याय नमः. वल्लभा सर्व सौभाग्यदायिनी वैभव गंध पुष्पेण अक्षदायं समर्पयामि. अक्षदाय तुण्डलं शुभकृष्णार्थः. सकल पूजार्थं समर्पयामि. विष्णुकंठे रुद्रं समापितो मूले शिरो ब्रह्मा मध्ये मातृगणा ऋतोतु सागरः सर्वे सप्ते दिवो सुंदरः
ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अंगे चैव सरिता सर्वे कलशं तु समाश्रितः अत्र गायत्री सावित्री शांति वृष्टि करिततः अयान्तु मम शान्त्यार्थ दुरितकारकः ओम गंगे च यमुने च गोदावरी सरस्वते कावेरी नर्मदे सिंधु कुंभेस्नाय सगम कुरु कलशामधलं पाणी काढून घ्यायचं ह्याच्यातून संपूर्ण दोन्ही एकत्र घ्यायचे बस आपण काढू पूर्णाभातं देवता सपिकलशानि तेन पूर्णभाते कलशात् विनयं सकलाशवशान्त वरुणाय सर्वदेहनामयं सिद्धं वितान नमामि प्रकलशात् वरुणः सागरपरिवारसहितं सशक्तिसंयुक्तवरुणाश्यं देवताय नमो नमः सकलपूजां समर्पयामि हर हर ओम नमः कलशामध्ये घ्या मंडला कमलमक्षरं 3 वेळा सदृश्य अंजलियां शिरसा साधय दक्षिणेत्य प्रणाम सुवर्ण प्रणव कलशाः धरित्वा आशीषं प्रदवेते यतान सन्तु आशीष सन्तु दीर्घानागानागिर्वेते निष्पदयते वैध्यान प्राणिं पुण्यं द्रमसोहन्तु भ्रवन्तु आयु प्रणाय पुण्यः म्हणायचं पुण्यः बोलेपानश्रीमस्तु दक्षिणा पान्तु बहुजयचातुर्गमयुषान्त पुष्यतुः शोभानवतनं शिवेतान स्रवन्तेन गणाय शिवताष्टान सन्तुः शिवसिद्ध्यान श्रीवतेन शिवन्ताय प्रियतः भगवान् कृष्ण प्रियता प्रियतम स्वामी हे महाशेन पुण्यकालेन वाच्यते वाच्यत्यं यजमाने म्हणायचं मनाम सकुटुंबेन महाजनाना नमस्करणाय आशीर्वचनाय अपेक्षणाय अद्य करिष वास्तुशान्त्यांक्य नमनामः सकुटुंबियाना महाजनातो यचारमाणाय गुणस्तुं देवदेवताय नमः शान्तं धर्मास्तु देवदेवताय नमो नमः वरती ठेवा कलेश जमेल का बाबा ठेव मी पुढे पण हां पुढे 27 अक्षर पाणी ठेवतो मी सगळा 27 पाणी बरोबर आहे का थोडा अक्षरा आहे व्हिडिओवरती तिथेच ठेवा समोर थोडा व्हिडिओवर अक्षरा जी आहे अशीच सोडायची मजाला करो आरती शिवाला नीलकंठ नाम जाला योगी मनोन पूजते शंभो महादेवाला शंभो महादेवाला करुआ गंगेचा ओघाला स्वर्गातून भूमीला धरिले झटे तटिदला पावन केले जगाला पावन केले जगाला करू आरती शिवाला नीलकंठ नाम जाला करू आरती शिवाला नीलकंठ नाम जाला ब्रह्माचे गर्भ झाला रचिले मने पूज्य झाला ब्रह्मा पूज्य झाला करू आरती शिवाला नीलकंठ नाम जाला ऐकोनी सत्य वचना देवता लिले हरेना माते
नाथ भगवान की जय। स्वस्ति पुण्याय वाचनं देवतां स शान्त्यान् कर्मणं करिष्ये। स्वस्ति स्वस्ति पर पाणी घाला साहेब। ओम श्री देवताय नमः। सकल पूजा समर्पयामि। विलेपनाथ एक मध्ये फूल ठेवा। विलेपनाथ चंदनायम समर्पयामि। खाली ठेवा खाली सारे हां ठेवा तिथे। विलेपनाथ चंदनम समर्पयामि। देवताय नमः। सकल पूजा समर्पयामि। देवताय नमः। सेन देवताय नमः। सकल पूजा कलशावर फूल ठेवाय। वेगळी चाहिए हां बरोबर आराम ओके। विलेपनाथ चंदनाय प्राणम सुवर्ण भास्कर सौभाग्यदायिनी वैभव सत्यायिनी वासुर सौभाग्यदायिनी वैभव गंधपुष्पेण समर्पयामि। मालत्यायिनी नमो नमः। ओम या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीमातेन संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु महाकाली मातेन संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः। या देवी सर्वभूतेषु सरस्वती मातेन संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु सीतादेवी मातेन संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु महालक्ष्मी मातेन संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः। व्हिडिओवर सोडा व्हिडिओवर साईडचा व्हिडिओ बघायचे कोपरा हा त्या साईडचे सोडा बस त्याची पण घ्या त्याच्या हातातून घ्या। ते निरंजन प्रज्वलित करा। वास्तुमंडल ओम वास्तुमंडल देवताय शिकार देवताय नमो नमः। आवायामि स्थापयामि नमः। आवायामि स्थापयामि पूजयामि। सूर्याय नमः। आवायामि स्थापयामि पूजयामि। सत्याय नमः। आवायामि स्थापयामि पूजयामि। ईशायाय नमः। आवायामि स्थापयामि पूजयामि। आकाशाय नमः। आवायामि स्थापयामि पूजयामि। वायवे नमः। आवायामि स्थापयामि पूजयामि। विष्णवे नमः। आवायामि स्थापयामि पूजयामि। देव्याय नमः। आवायामि स्थापयामि पूजयामि। देवायिकाय नमः। आवायामि स्थापयामि पूजयामि। पूजाय नमः। आवायामि स्थापयामि पूजयामि। पूजनाय नमः। आवायामि स्थापयामि पूजयामि। लालिवाय नमः। आवायामि स्थापयामि पूजयामि। असुराय नमः। आवायामि स्थापयामि पूजयामि। सुराय नमः। आय नमः। आवायामि स्थापयामि पूजयामि नमः। आवायामि स्थापयामि पूजयामि नमः। आवायामि स्थापयामि पूजयामि। अपाय नमः। आवायामि स्थापयामि पूजयामि। पवित्राय नमः। आवायामि स्थापयामि पूजयामि। जयाय नमः। हर पूजे पे एक एक फूल रखना है। आपको एक एक फूल रखना है। हाँ ये वाला ऊपर हाँ वो गेहूं मांडे ना गेहूं चावल चने का दाल उसके बाद काला तिल है और हरा मूंग है। ओम जपा कुसुम संघाशम काश्यपेयम महादुतिम तमोरिं सर्वपापघ्नं प्रणितोमि दिवाकरं गदिशंकतुषाराभं क्षीरोदार्णवसंभुवं नमामि शशिनं सोमं शम्भोर्मुकुटभूषणं। सोमाय नमः। सोमावयामि धरणीगर्भोदयकान्ति समप्रभः विद्युत्कान्तिं समप्रभ कुमारं शतहस्तरं च मङ्गलं प्रणमाम्यहं। मङ्गलं मङ्गल आवायामि स्थापयामि। प्रियङ्गुकालिककशकाश्यं रूपीं प्रणिमं बुधं सौम्यं सौम्यगुणोपेतं बुधं प्रणमाम्यहं। बुधं बुधाय नमः। बुध आवायामि स्थापयामि। देवानां च ऋषीणां च गुरूणां च बुद्धिभूतं त्रैलोक्यं नमामि। बृहस्पति देवताय नमः। आवायामि स्थापयामि पूजयामि। हिमालयमुकुन्दं प्रणमाम्यहं। शुक्रं आवायामि स्थापयामि पूजयामि। नीलाञ्जनं समारासं रविपुत्र यमाग्रजय छायामातलं सम्बुद्धं नमामि। शनेश्वर देवताय नमः। मङ्गलं ग्रह सूर्यमङ्गलं सूर्यमङ्गलं ग्रह सूर्यमङ्गलं सूर्यमङ्गलं ग्रह सूर्यमङ्गलं सूर्यमङ्गलं ग्रह सूर्यमङ्गलं चन्द्रमङ्गलं ग्रह चन्द्रमङ्गलं चन्द्रमङ्गलं ग्रह चन्द्रमङ्गलं ओम मङ्गलं ग्रह ओम मङ्गलं
मंगलं ग्रह शनि मंगल राहु मंगलं ग्रह राहु मंगल राहु मंगलं ग्रह राहु मंगल केतु मंगलं ग्रह केतु मंगल केतु मंगलं ग्रह केतु मंगल नवग्रह मंगलं शांति नवग्रह 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 मंगल शांति नवग्रह मंगल शांति नवग्रह मंगल जेव्हा जेव्हा होतं त्या ठिकाणी जेव्हा ते फुल नाही ठेवतात का ब्रह्म मुरारे सर्वे ग्रह शांति करा भवन्तु सर्वे ग्रह शांति करा भवन्तु नमः पार्वते पते शिव हर हर महादेव वास्तुपती माहिती घ्या दोन प्रतिमा तामणामध्ये घेऊन अभिषेक करून घ्या पाय ओम दर्शनं समर्पयामि पंचामृत स्नानं समर्पयामि पुण्याते वंदाक्षतं पुष्पं समर्पयामि पानी डालते रहो अभी पुरुष सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपात् स भूमिं विश्वतो कृत्वा हत्यतिष्ठद्दशाङ्गुलम् पुरुष एवेदगुं सर्वं यद्भूतं यच्च भव्यम् उतामृतत्वशेषानः यदन्नेनातिरोहति एतावानश्च महिमा अतो जायागुंश्च पुरुषः पादोषेह विश्वभूतानि त्रिपादस्यामृतं दिवि त्रिपादूर्ध्वोऽब्धत् पुरुषः पादोषेह भवत् पुनः ततो विश्वङ्गव्यक्रामत् शासनानशने अभि तस्माद्विराड जायत अधिविराज यत्पुरुषेण हविषा देवा यज्ञमतन्वत वसन्तो अस्याद्विजायं दिशा अस्यासिदाजं ग्रीष्म इद्मः शरद्दविः सप्ताशन् परिदयः त्रिसप्तः समिदः कृतः देवा यज्ञमतन्वतः अबध्नन् पुरुषं पशुं तं यज्ञन् बहिर्षिं प्रोक्षन् पुरुषं जातमग्रहतः तेन देवा यजन्त साध्या ऋषिञ्च ये तस्माद् विज्ञानवर्षिः समृद्धिं भुजायः पशुं सारिक्री वायुज्ञानः अरण्याय जाम्यश्च ये तस्माजाय बहुर्धिः तस्माराचि जय जज्ञिरेः चदाग्निर्जज्ञिरे तस्मा यदु तस्माजनायतः तस्मादस्वा अजायतम् एकः गावो यज्ञेर तस्मात् गावो रूपं पाद्योश्चेते ब्रह्मणेश्च मुखामाशिति बाहुराजनं कृतः उरो तद्मृषे स्वकृषेतः पद्मभावे कुशुरादे अजायतः चंद्रमा मानसो जातः चक्षो सूर्यो अजायतः मुखाद्विजाश्चिग्नि अग्निश्च प्राणाद्विजारजायतः नाभ्याजिन्तर्क्षितिः शीर्षो योज्यागतितः पद्मनाभ्यो भूमिस्तोत्रं तथा लोकांश कल्पये देवायति पुरुषं महान्तम् आदित्यवर्णं तमसं पारे सर्वाणि रूपाणि विजेतधिरः नामानि कृत्वानि विदिताय दास्ते दातार पुरस्तात् मृत्युजराः पुरुषा प्रतिद्वार प्रतिदिन यज्ञमयजन्त देवाः तानि धर्माणि प्रथमान्यसन् तेनाकमहिमार्षचन्द्रये यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः आद्यविस्फुरतः पृथिव्ये रसाश्च
विश्वकर्मणे रसाविदावादि तत्त्वष्टा विदत्कृतत्मवति तत्पुरुषस्य विश्वमाजनवग्रहे वेदामहन्ते पुरुषं महान्तम् आदित्यवर्णं तमसां परस्तत् तमेव विद्वानं प्रतिभवति नान्यपन्था विस्मयान्तः प्रजापतिश्च गर्भे अन्ति अयन्तो वेद बाहुद्धं विधायते तस्माद्युरा परिजायन्त योनिः मरीचिनीयानां परिमिष्यन्त वेदानाः यो देवेभ्यो आदवति यो देवानां पुरोहितः पूर्व्यो यो देवभ्यो जातः नमो रुचा ब्राह्मणे रुचं ब्राह्मणे पवित्र पद्मगंधलाया भगवान तुम्हारे चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ, मैं भक्ति भाव से आया हूँ। फिर जन्म पापन नाशन के मैं अक्षता बिल पत्र लाया हूँ, मैं अक्षता बिल पत्र लाया हूँ। भगवान तुम्हारे चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ, मैं भक्ति भाव से आया हूँ। मनानंद की चंपक माला अर्पण करने लाया हूँ, मैं अर्पण करने लाया हूँ। भगवान तुम्हारे चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ, मैं भक्ति भाव से आया हूँ। आत्म प्रकाशन के लिए नमः शिवाय, ओम नमः शिवाय। शुद्ध सुगंध धरे पितलिंग बोध विधान कराणि कलिंग शुद्ध पितलिंग कट प्रणामि कदा शिवलिंग। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। नविनापि कलिंग कनक महामणिभूषितलिंग फणिवत देवी ज्योति प्रभावि कलिंग कट प्रणामि कदा शिवलिंग। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। शंभो महादेव। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। अष्टधरे परवेशितलिंग सर्वसमुद्भव कारणलिंग अष्टधरे द्रविणाश। एवढी घ्या, बस 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 होईल ना. हरो समग्रं कपिलो जगणं बहुधविकाडविनीश्वरनादियो हाजनं गजाननं द्वादश नमामि च पठेत विधानं वेदसंगम संकर्ष विघ्नासं जायते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके प्रणमी त्र्यम्बके गौरी नारायणी नमस्तुते। नमो देवे महादेवे शिवाय सिद्धं देवताय नमः। सर्वैरापीडा दोषनिर्मूलनाथ शान्तिं कर्मकर्षं देवताय नमः। स्वस्ति न इन्द्रो वृधस्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न अश्वरिष्ठनेमि स्वस्ति नो बृहस्पति ददातु। सर्वमङ्गलमाङ्गल्ये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे नारायणी ओम सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी कात्यायनी नमोस्तुते। गन्धामि गन्धं समर्पयामि तं सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। शरीर दोष निराकरण देवासुदेवाय नमो नमः। श्री गणपतिदेवताय नमो नमः। सकल पूजनार्थे गंधाक्षत ओम नमो सहस्राणि सर्वागतं देवताय नमो नमः। गणपतिहार्यायं समर्पयामि गंगायां समर्पयामि देवताय नमो नमः। सकल पूजनं प्रतिगृहामि पूजनं समर्पयामि। पेटो प्रचोदयात् मंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके त्र्यम्बके गौरी नारायणी नमः। 5 मिनिट टुकड़ा हळद पहिले हळदी कुंकू हळदीराणा कुंकुकांजलं समर्पयामि।
प्रजापते नमाग्नि नमः स्वाहा 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 तर दोघांनी तिघांनी पण स्वाहा यजामहे सुगंधीन पुष्पवृन्दावृन्दनार्त्यं माताग्ने नमः स्वाहा यजामहे सुगंधीन पुष्पवृन्दावृन्दनार्त्यं माताग्ने नमः स्वाहा यजामहे सुगंधीन पुष्पवृन्दावृन्दनार्त्यं माताग्ने नमः स्वाहा यजामहे सुगंधीन पुष्पवृन्दावृन्दनार्त्यं माताग्ने यजामहे सुगंधीन पुष्पवृन्दावृन्दनार्त्यं माताग्ने नमः स्वाहा काय म्हणायचं सर्वांनी स्वाहा तुम्ही सगळ्यांनी मागून स्वाहा केलं तरी चालेल आवन होतं ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् स्वाहा ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् स्वाहा ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् नमः शिवशंकर भोलेनाथ भगवान की जय, माता रानी की जय, हर हर महादेव। गुणवंतानंद रघुनायका मागणी जय जय रघुवीर समर्थ कैलाशिराना शिवचंद्रमौळी परींद्र माता मुखे जलाळे दारुण सिंधू दुःखारे तुझ वीर शंभो तारे रवीर रावण पूर्ण भारी स्वदेश नेत्रे ते विराट जाळी ब्रह्मांड दिशा मदांतकारी तुझ वीर शंभो मज कोण तारे जटाय होती उडी चंदनाची कपाली माला प्रत गौतमीची पंचानन विश्व निवांतकारे तुझ वीर शंभो मज कोण तारे मोर्या मोर्या विभारताने तुझी सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोटान कोटी मुरेश्वरा बा तुगाल पोटी कपिला पुण्य भूमी पवित्र तेथे नाद तोण्यान राजा सुखात तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री गणेशाशी ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवतो मस्तक ज्या ठिकाणी तिथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय हर ओम यज्ञेन यदमयन्त देवास्तानि धर्माणि प्रथमानि तेनाकमहिमनं सतयन्त पूर्वसाद्या सन्ति देवाः हर हर ओम राजाधिराजाय प्रसन्न साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान काम कामाय महाकामेश्वर वयं श्रवणाय दतातु कुबेराय वयं श्रवणाय महाराजाय नमः हर ओम स्वस्ति साम्राज्यं भोजं स्वराज्यं वैराज्यं पारमेश्वराज्य महाराजाद पतमय्य समसपर्यायीशात सर्वभौम सर्वैश अंता पराधार्थ पृथ्वे समुद्र पर्यांतया एकराळीति तद्वे श्लोक वृत परिवष्टु मृत शासः वसनगृहे आवीक्षितस्य कामपे विशो देवो सभा सदैति मंत्र पुष्पांजलि समर्पयामि एकदंताय विगमहे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् महालक्ष्मी च विगमहे महाकाली धीमहि तन्नो सरस्वती प्रचोदयात् ओम तत्पुरुषाय विगमहे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रो प्रचोदयात् इति श्रीमंत्र पुष्पांजलि समर्पयामि नेकानि पापानि जन्मांतर रक्ष रक्ष परमेश्वर श्री कुलदेवता ग्रामदेवता या ठिकाणी देवता कुलस्वामिनी माते गावचे ग्रामदेवत माता राणी आज या ठिकाणी वेदवंशी कुटुंब परिवार यथापूर्वक या त्यांच्या वास्तूमध्ये जी वास्तूची बांधणी केली होती त्या बांधणीमध्ये आज या ठिकाणी त्यांनी श्री वास्तू शांतीचा कार्यक्रम या ठिकाणी म्हणून आनंदाने सेवा केलेली आहे शंभू महादेवा गावचा ग्रामदेवता कुलदेवता महाराजा यथापूर्व श्रीपती ते सर्व देवतांनी मान्य करून घ्या पितृदेवतांनी मान्य करून घ्या त्याप्रमाणे शंभू देवा महादेवा ही सेवा करीत असताना त्या भक्तांची जर काही चुकवा घडली असेल काही अपराध घडला असेल तो क्षमा प्रार्थना कर भक्तांना युक्त करून त्यांच्या मनातील इच्छा आकांक्षा सर्वांच्या परिपूर्ण कर कुठल्याही कामामध्ये जाताना जर अपयश काम यश प्राप्ती होते त्यांच्या गावापासून मुंबईपासून शहरापर्यंत प्रदेशापर्यंत ज्या ज्या ठिकाणी ते कामानिमित्त जातील राहतील त्या कृपाआशीर्वाद सर्व त्यांच्या कुटुंब परिवाराच्या पाठी राहू दे तुझ्या छत्रछायेने त्यांचा अखंड कुटुंब परिवार राहू दे त्याचा नोकरी आहे धंदा आहे रोजगार आहे त्याच्यामध्ये बरकत दे त्यांच्या घरामध्ये जे निगेटिव्ह आहे ते सगळं पॉझिटिव्ह महाराज होऊ दे ये है जीरा राइस और ये है पूरी खाने में छोले ये है छोले नाचो